नमस्कार मंडळी, मी गेलेलो माझ्या मामाच्या गावी वर्धाला. लहान बहिणीसोबत थोडा गावात फेरफटका मारला. संध्याकाळी मावशी आणि पण आली आणि आम्ही सालाबाप्रमाणे मामाची दिली जाणारी राखण देण्यासाठी निघालो. मामाने देवाच्या झाडाकडे दिवाबत्ती लावली आणि राखण दिली जाते त्या ठिकाणी निघालो. दिव्याचे कॅटरेस वाले दिव्यातले कॅटरेस बाजू हिरो कोण मशर लावतो चांगलं मग तो फेमसच होत मशर लावणारी मावशी. चल तोपर्यंत आपण चालूया पुढे. ते झाकण नाही घेतलं काहीतरी फोटोग्राफर बेब्लॅक पाठवते. मावशिक नाही जमलं ते बघा हे बनवणार जेव्हा देवाच्या आंब्याचा आंबो होतो ना, भारी गोड होतो चांगलं. पाखरात जास्त खायचं, आपल्याक मिळायचेच नाही कधी. इथे झाड होतं ना मामा, आंब्याचं झाड होतं. त्यानंतर आम्ही राखण ज्या ठिकाणी दिली जाते त्या ठिकाणी येऊन पोचलो. हळद गाजवणारे डान्सर आज मात्र कोंबडी सांभाळत होते. पुढे मामाने आंब्याची पाने आणि नारळ यांची योग्य मांडणी केली. मामा सगळं काम आवरेपर्यंत सगळेच त्या कोंबड्यांसोबत फोटो काढण्यात दंग होऊन गेले. शिवाय भजन क्षेत्राची प्रचंड आवड असलेला आणि स्वतः भजनीभू असलेला असा आमचा मामा. सगळ्या आंब्याच्या पानांची आणि नारळांची मांडणी करून झाल्यावर मामान आपल्या खणखणीत आवाजात गाराणा घातल्यान, नारळ वाढवून राखणीसाठी आणलेली कोंबडी कापल्यान. राखण देऊन झाल्यावर सगळे घरी येऊन पोचलो. जेवणाची तयारी जोरदार सुरू झाली आणि आम्ही सर्व क्रिकेट खेळण्यात दंग होऊन गेलो. जेवण तर मावशीन भारीत बनवला होता. खूप दिवसांनी मामाच्या गावी सगळे एकत्र आलो होतो. खूप धमाल करत घरी परतलो.